शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात काल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि आजच्या सुनावणीमध्ये विधिमंडळ पक्ष विरुद्ध मूळ राजकीय पक्ष या मुद्द्यावरती खडाजंगी झाली। महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या सत्ता संघर्षावर सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आणि यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी आक्रमकपणे युक्तिवाद केला। केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ पक्ष नव्हे हा मुद्दा मांडताना सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका केली। दरम्यान कालची सुनावणी संपल्यानंतर आज दुपारी 2 वाजल्यापासून या प्रकरणी पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे। दरम्यान काल सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना नेमके काय मुद्दे मांडले आपण पाहूया। 31 आमदारांनी आधी सुरत मग गुवाहाटीला जाणं हा योगायोग नव्हता। गुवाहाटीतून आमदारांनी भाजपशी संगनमत करून आपलंच सरकार पाडलं। आपल्या पाठीशी बड्या पक्षाची ताकद असं शिंदेंनी जाहीर म्हटलं होतं। पक्षाच्या बैठकीसाठीचा व्हीप आमदारांनी मानला नाही। आमदारांची ती कृती म्हणजे पक्ष सोडण्याचाच पुरावा होता। एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती उद्धव ठाकरेंनीच केली होती। एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचा भाग होते। 2013-2018 ची पक्षाची घटना अस्तित्वात नाही असं शिंदेंनी म्हटलं नाही। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत कधीच आक्षेप घेतला गेला नाही। दरम्यान सुनावणीनंतर खासदार संजय राऊतांनी शिवसेनेवर टीका केली आहे। मात्र आम्ही खरी बाजू मांडू अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेंनी दिली आहे। प्रत्येक कृती बेकायदेशीर, प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपल्या आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडलं। त्यांनी जो आज युक्तिवाद केला त्या युक्तिवादाला प्रत्युत्तर आमच्या सगळ्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून देण्यात येईल, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने खोटी बाजू ही न्यायालयासमोर मांडलेली आहे। जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यात काही बेस नाही आहे। जी खरी बाजू आहे ती बाजू आमच्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून माननीय न्यायालयासमोर मांडली जाईल। एकीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुनावणी पार पडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आहेत। शेतीच्या कामासाठी तसंच स्थानिक विकास कामांचा एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत। महाबळेश्वरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे बैठकही घेण्याची शक्यता आहे। तसंच ते कल्याण कोर्टातील सुनावणीला दरेगावातून ऑनलाईन उपस्थित राहतील अशी ही माहिती आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कथित व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी दिवंगत नेते वसंत डावखरेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची आज कल्याण न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या प्रकरणात काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ऑनलाईन जबाब नोंदवण्यात आला होता। तर आज या खटल्यातील अन्य आरोपी असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी असल्यानं ते ऑनलाईन न्यायालयासमोर हजर राहणार आहेत, तर आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर हे न्यायालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला जबाब नोंदवणार आहेत। सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका आज दिवसभर 3 सत्रांमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहेत। नाशिकमध्ये सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा आणि खड्डेमय रस्त्यांच्या अनुषंगानेही राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। 2012 मधील कुंभमेळा हा मनसेच्या सत्ता काळात पार पडला होता, त्यामुळे सध्या कमी कालावधीमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामांच्या पार्श्वभूमीवर
राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याकडे विशेष लक्ष लागलंय. 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मनोज जरांगे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. तसंच कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेल्या 4 उमेदवारांशी जरांगे चर्चा करणार असून प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या कारणाबद्दलही ते चर्चा करणार आहेत. ज्योती शिंदे, कोमल पारवे, रेखा सरोदे, वर्षा गायकवाड या 4ही लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आली आहेत. राज्य सरकारनं तातडीनं अध्यादेश काढत वंशावळी शोधून हजारो मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिली आणि यामुळे अनेक कुटुंबांसाठी आरक्षणाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र प्रमाणपत्रांमधल्या त्रुटींमुळे पुन्हा आरक्षणाचा पेच निर्माण झाला. त्यामुळे आता जरांगे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. दरम्यान राजकीय हेवेदाव्यातून सरकारच अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र रद्द करायला लावत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला. तर दुसरीकडे हा असंवैधानिक विजय असल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दिलेली आहे. सरकारच प्रमाणपत्र द्यायला सरकारच रद्द करायला लागलं. यांचे राजकीय हेवेदावे प्रचंड. या राजकीय हेवेदाव्यातून जाणून बुजून अधिकाऱ्यांवरती सरकारचे लोक दबाव टाकून ते रद्द करायला लागले. उद्या सकाळी 9 वाजता रद्द कोणाचे प्रमाणपत्र केलेत ते मला माहीत नाही. त्यांना आता उद्या सकाळी 9 वाजता आम्ही बोलून घेतो. खऱ्या अर्थानं ओबीसी बांधवांचे हक्क अधिकारांच्या विरोधामध्ये ज्यांनी बेकायदा बोगस सर्टिफिकेट्सद्वारे ही प्रमाणपत्र काढली, ही प्रमाणपत्र रद्द झाली पाहिजेत. यासाठी आम्ही हा लढा गतिमान करणार आहोत. आमचा लढा हा कुठल्या समाजाच्या विरोधामध्ये नाही. आमचा लढा हा बेकायदेशीररित्या ओबीसी आरक्षण बळकावणाऱ्या, जात बदलून मागासांचं आरक्षण चोरणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये आहे. आज जे कुणबी प्रमाणपत्र रद्द होत आहेत ना, हा संविधानिक तत्वांचा विजय आहे. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याप्रकरणी मंत्री विखे पाटील आणि उदय सामंत यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या, त्याही पाहूया. जरांगे पाटलांच्या त्यांची जी पत्रकार परिषद पाहिली मी, त्यांनी जे केलेल्या मागण्या त्यांच्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये सरकार अगोदरच काम करत आहे. आता त्या संदर्भात काही तर त्यांच्यामध्ये संदिग्ध असेल, त्यांना वाटत असेल तर आमच्या अधिकारी त्यांना जाऊन भेटतील, चर्चा करतील. त्यांची जर अशी मागणी असेल तर मी त्यांना भेटावं म्हणून मी त्यांना चर्चा करेन. पण शेवटी चर्चेतून मार्ग सुटतो. आम्ही काढण्याचा प्रयत्न केला, यापूर्वी काढण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही संदिग्ध असेल त्यांच्या मनामध्ये तो आपण चर्चेतून मार्ग काढू. मनोज जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाच्या नंतर जी काही दाखले देण्याची प्रक्रिया सुरू होती ती सुरू आहे. परंतु त्याच्यामध्ये जर काही शंका निर्माण झाली असेल तर त्या समितीवर मी देखील आहे आणि समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत. ते विखे पाटील साहेबांशी मी आताच चर्चा करेन. आवश्यकता भासली तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची चर्चा करेन आणि याच्यातनं आम्ही अपेक्षित असलेला मार्ग काढू. खासदार सुनील तटकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. ही भेट मुंबई गोवा महामार्गावरच्या टोलनाक्यासंदर्भात असल्याचं समजतंय. मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा आणि सुकेळी या 2पैकी एक टोलनाका बंद करण्याची मागणी तटकरेंनी केली आहे. या 2 टोलनाक्यांमधील अंतर अवघं 40 किलोमीटरपर्यंतच आहे. खरं तर 2 टोलनाक्यांमध्ये किमान 60 किलोमीटर अंतर असणं अपेक्षित आहे. त्यामुळे या 2पैकी एक टोलनाका बंद करा अशी मागणी तटकरेंनी गडकरींकडे केली आहे. एक टोलनाका कमी केल्यास कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल आणि एवढंच नाही तर राष्ट्रीय महामार्गावरील टोल व्यवस्थेत न्याय्य आणि सुसंगत बदल करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे गडकरींकडे केली. गडचिरोलीमध्ये गेल्या 3 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला पूल वाहून गेल्याचं समोर आलंय. 3 वर्ष जुना पूल वाहून गेल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 3 वर्षांपूर्वी उद्घाटन झालेला कोठी कोरणार पूल पुरामुळे खचला तर काही भागच वाहून गेला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला पूल इतक्या कमी कालावधीत निकामी झाल्यानं संतापाची लाट उसळली आहे आणि यावर आता काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन पाठवून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि जबाबदार अधिकारी कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनीही दिलेलं आहे. परंतु आपण ज्यांनी उद्घाटन केलेला जो हा पुलिया आहे हा अवघ्या 3 वर्षामध्ये त्या ठिकाणी वाहून गेलाय
अतिशय निकृष्ट बांधकाम त्या ठिकाणी कंत्राटदारांनी आणि अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। याचाच अर्थ या जिल्ह्यावर आपलं दुर्लक्ष असल्यामुळे अशा पद्धतीने अधिकारी भ्रष्टाचार करतायत। आपण सुद्धा तात्काळ या प्रकरणाची चौकशी करायला लावावी आणि आपण या गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष महिने आपण या ठिकाणी जिल्ह्याकडे फिरकून पाहिलं नाही। आपण सुद्धा या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तात्काळ यावं। दुसरीकडे या पुलावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावलाय। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया। आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आपण पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आपणच उद्घाटन केलेला पूल 3 वर्ष व्हायच्या आतच खचला। छे, खचला नाही, कदाचित 3 वर्षांची ड्युरेबिलिटी चेक करत असतील किंवा हे एखादं नवीन डिझाईन असावं जे पाऊस उघडताच पुन्हा मूळ रूपात दिसेल। पूल खचला म्हटलं तर कदाचित आमच्यावर देशद्रोहाचा शिक्का पडायचा। असो, दलालीच्या दलदलीत मजबूत कामाची अपेक्षा तरी कशी ठेवणार। आज केवळ पूल खचला, पण गेल्या 3-4 वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली वाढीव खर्च दाखवून भ्रष्टाचार आणि दलालीच्या खांबांवर उभं केलेलं आपलं सरकारही एक दिवस असंच खचल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की। मुंबई महापालिकेच्या अनुदानित आणि विनाअनुदानित मराठी शाळांच्या इमारतींना मालमत्ता करातून सूट द्यावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे शिक्षण समिती सदस्य अंकित प्रभू यांनी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून केली आहे। बीएमसीच्या अनुदानित आणि विनाअनुदानित तत्वावर चालणाऱ्या अनेक मराठी शाळा मुंबईमध्ये शिक्षणाचं महत्त्वाचं काम करतात, पण मुंबईमध्ये मराठी शाळांची संख्या वेगानं कमी होतीये आणि मुंबई महापालिकेकडून मराठी शाळांना देण्यात येणारी सूट पुरेशी नसल्याचंही निदर्शनास येत आहे। त्यामध्ये शाळांच्या इमारतींचा वाढता देखभाल खर्च, तसंच वेतन आणि पायाभूत सुविधांचा आर्थिक ताण शाळांच्या प्रशासनावर, त्या शैक्षणिक संस्थांवर पडतोय। त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शुल्कावर आणि शिक्षणाच्या दर्जावर होतोय। त्यामुळे मराठी शाळा बंद होत असल्याचं दिसून येत आहे। त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांच्या इमारतीचा मालमत्ता कर माफ केल्यास मराठी शाळांच्या संख्येत वाढ होऊन मराठी माध्यमांमध्ये शिक्षण घेण्याकडे मुलांचा कलही वाढेल, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी दिली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील मराठी शाळांचा टक्का त्यांची संख्या ही कमी होत चालली। मुंबई महानगरपालिका या सर्व शाळांवरती जो काय मालमत्ता कर लावते, जो वसूल करते, त्यामुळे अधिकचा भार या मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या या मराठी शाळांवरती त्या ठिकाणी पडतो। या शाळांवरचा मालमत्ता कर हा त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेनं पूर्णतः माफ करावा अशी विनंती मी माननीय आयुक्तांना केली आहे। त्या मराठी शाळाच्या संवर्धनासाठी एक मोठा निर्णय हा ठरेल। राज्यातील निवासी डॉक्टरांचं राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरूच राहणार आहे, मात्र आपत्कालीन सेवाही सुरू राहतील। बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी सुरू झाल्यानं होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचार पद्धतीचा अधिकृत परवाना दिल्याचा आरोप करत निवासी डॉक्टर आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाला विरोध दर्शवलाय आणि याच मुद्द्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 2 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे। दरम्यान डॉक्टरांच्या संघटनेची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीमध्ये निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांवरती चर्चा झाली। काही दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, तसंच न्यायप्रविष्ट विषयांवर कायदेशीर चौकटीत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन शासनाकडून देण्यात आलंय। मात्र प्रमुख मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय किंवा लेखी आश्वासन न मिळाल्यानं समाधानकारक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलंय। अकोल्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागातील बदली प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीनं लाभ घेतल्याप्रकरणी 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय, तर 65 शिक्षकांची वेतनवाढ थांबवण्याचे आदेश अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांनी दिलेले आहेत। या प्रकरणामध्ये चौकशीअंती तब्बल 136 शिक्षक दोषी आढळलेत, त्यामुळे उर्वरित शिक्षकांवरही कारवाईची टांगती तलवार कायम आहे।
शिक्षकांनी बदलीचा लाभ मिळवण्यासाठी दिव्यांग आणि परित्यक्ता असल्याची बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या प्रकरणी यापूर्वी प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यासह 5 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी केवळ निलंबन नको तर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.